Good morning, students. In the last video, we have taken an information about the present perfect tense. Now, in this video, we are going to take an information about the past perfect tense. पूर्ण भूतकाळ या काळाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर याच्या अगोदरच्या तासाला आपण पूर्ण वर्तमान काळाबद्दल माहिती पाहिलेली होती. तर थोडक्यात आपण त्याची दोन लक्षणं घेऊन आपण या काळाला सुरुवात करूया. पूर्ण वर्तमान काळ म्हटल्यानंतर हॅव आणि हॅज या दोन्हीपैकी एक येतं आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप येतं. अशी ही पूर्ण वर्तमान काळाची दोन लक्षणं आहेत. तसं तर मी तुम्हाला प्रत्येक काळाची दोन दोन लक्षणं दररोजच्या दररोज एकदा म्हणाच असं सांगितलेलं आहे. त्याला काही तुम्ही असा वेगळा वेळ देऊ नका. सहज इकडून तिकडं वावरत असताना घरामध्ये आपण ती सहजासहजी रिसाईट करू शकतो किंवा बोलून जाऊ शकतो. जसं की साधा वर्तमान काळ म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप डू डज यापैकी असेल तर साधा वर्तमान काळ. साध्या भूतकाळाचं क्रियापदाचं दुसरं रूप किंवा डीड असेल तर साधा भूतकाळ. साध्या भविष्यकाळाचं शाल किंवा विल यापैकी एक आणि क्रियापदाचं पहिलं रूप. अपूर्ण वर्तमान काळामध्ये म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एम इज आर आणि पुढे क्रियापदाला आय एन जी. पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वॉज वेअर आणि क्रियापदाला आय एन जी. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं शाल बी किंवा विल बी यापैकी एक आणि क्रियापदाला आय एन जी. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं हॅव किंवा हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप. अशा पद्धतीनं आपण दररोजच्या दररोज हे सारं एवढं म्हणायला मला साधारणतः 1-1.5-2 मिनिट लागतील व्यवस्थित म्हणलं तर. या पद्धतीनं तुम्ही दररोज जर म्हणत गेला तर तुमचं पाठ होऊन जाईल. सूत्र किंवा हे दोन दोन लक्षणं यायची. तर ठीक आहे, चला आज या व्हिडिओमध्ये आपण 8वा काळ क्रमशः आणि पूर्ण काळाचा जो गट आहे त्याच्यातला दुसरा. पण तुम्ही क्रमशः लक्षात ठेवा, क्रमशः 8वा काळ. आणि प्रत्येक काळ लिहिताना एका नवीन पानावरती लिहायचं आहे. अर्धवट राहिलेल्या भागात लिहू नका. तर इथं पास्ट परफेक्ट टेन्स की ज्याला मराठीमध्ये पूर्ण भूतकाळ असं म्हणतात. तर या पूर्ण भूतकाळाचे उपयोग काय, कशासाठी वापरतात? पूर्ण वर्तमान काळ आपण कशासाठी वापरतो? नुकतीच एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे, त्याच्यातलं काही शिल्लक राहिलेलं नाही, अशा क्रियेचं वर्णन करण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरत असतं, पूर्ण वर्तमान काळ वापरत असतं. तर भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे, भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे ते सांगायचं असेल तर पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करा. आणि याचा उपयोग लिहित असताना तुम्ही असं लिहा, भूतकाळातील पूर्ण झालेल्या क्रियेचं वर्णन करण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरतात. भूतकाळात पूर्ण झालेल्या क्रियेचं वर्णन करण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरतात. असा हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. याच्यानंतर याचं सूत्र काय? अगोदर मराठीत लिहितो, नंतर इंग्रजीमध्ये लिहितो. सूत्र सुरुवातीला कर्त्यानंतर हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप, त्याच्यानंतर कर्म आणि त्यानंतर पूरक. बघा, सुरुवातीला कर्ता सब्जेक्ट, त्यानंतर हॅड एकच आहे म्हणजे कोणताही कर्ता असो, आय, वी, यू, ही, सी, इट, दे, एकवचनी नाम, अनेकवचनी नाम, काही कुठलाही कर्ता असो, त्याच्यानंतर काय येतं? हॅडचे. पुढे क्रियापदाचं किती? तिसरं कर्म आणि पूरक. आता हेच आपण इंग्रजीत लिहूया. ते कसं लिहिलंय? सुरुवातीला
सब्जेक्ट, त्यानंतर हॅड, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंट. या पद्धतीनं हे इंग्रजीतलं शिकतो. या दोन्हीला मिळून तुम्ही एक बॉक्स करायचा, व्यवस्थित बॉक्स करायचा. आता या ठिकाणी एकमेव हेल्पिंग वर्ब आहे ते म्हणजे हॅड. मग सर्व कर्त्यानंतर कुठलाही कर्ता असो त्याच्या पुढे काय लिहायचं? सर्व कर्त्यानंतर, म्हणजे कर्ता कोणताही असो त्याच्यानंतर हॅड वापरतो. I had, we had, you had, he had, she had, it had, they had, Rahul had, boys had, students had. कुठलेही असो हॅड असतो. या आता याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे क्रियापद, वर्ब्स. आपल्याला एकूण 8 क्रियापद लागतात, बरोबर? मग आपण एक एक घेऊ. सी, राइट, ड्रिंक, प्लक, डाइव, बिल्ड, क्लोज्ड, अटॅक, सी. आपल्याला क्रियापदाचं किती रूप घ्यायचं आहे? तिसरं. सीचं तिसरं रूप येतं का तुम्हाला? दुसरं सॉ, तिसरं सीन. राईटचं दुसरं रोट, तिसरं रिटर्न. ड्रिंकचं दुसरं ड्रँक, तिसरं ड्रंक. प्लगचं प्लक्ड, दुसरं आणि तिसरं सारखंच. डाईव्हचं डाईव्ड, बिल्डचं बिल्ट, क्लोजचं क्लोज्ड आणि अटॅकचं अटॅक्ट. या पद्धतीनं आपल्याला प्रत्येकाचं तिसरं रूप माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला क्रियापदाची 4 रूपं जर माहीत नसतील तर आपल्याला काळ बदलता येत नाही. नुसते सूत्रपाठ करून चालत नाही, त्याच्यामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी माहीत असायला पाहिजे. तर मग आता एक एक क्रियापद आणि एक एक एक्झाम्पल आपण तयार करूया. एक्झाम्पल्स. एक्झाम्पल त्यामध्ये नंबर 1 पहिला कर्ता आपला कोणता आहे? आय. सूत्रात बघा, कर्त्यानंतर हॅड, कुठलाही कर्ता असू द्या, फक्त पूर्ण भूतकाळ बरं का. आय नंतर हॅड, आय हॅड. पहिलं क्रियापद सी, तिसरं रूप काय? सीन. आय हॅड सीन. सी म्हणजे पाहणे. तुम्ही काय काय पाहिले त्याच्यापैकी एक लिहा. तुम्ही एखादा पक्षी पाहिला, तुम्ही एखादी ट्रेन पाहिली, तुम्ही एखादा एरोप्लेन पाहिलं, तुम्ही एखादा वेगळा साप पाहिला, तुम्ही एखादं सुंदर ठिकाण पाहिलं, तुम्ही एखादा तलाव पाहिला, तुम्ही एखादी नदी पाहिली आहे, तुम्ही एखादं धरण पाहिलं, एखादं नवीन पुस्तक पाहिलं, यापैकी काय पण असू शकतं. आय हॅड सीन अ न्यू बर्ड. आय हॅड सीन अ न्यू बर्ड. मी एक नवीन पक्षी पाहिला होता. अशा पद्धतीने आपल्याला दुसरं वाक्य तयार करायचं आहे. आपल्याकडे दुसरा कर्ता सिरियल कोणता आहे? वी. आता वी कर्त्यानंतर हॅड, कर्ता कोणता असू द्या हॅडच. वी हॅड. आता आपलं हे क्रियापद झालं. आता राईट घ्यायचं आपल्याला. राईटचं तिसरं रूप काय? रिटर्न. राईट म्हणजे लिहिणे. तुम्ही काय काय लिहिलं? वी हॅड रिटर्न. वी हॅड रिटर्न अ न्यू पोयम. वी हॅड रिटर्न अ न्यू पोयम. त्यानंतर आपल्याला तिसरं वाक्य घ्यायचं म्हणजे तिसरा कर्ता घ्यायचा आपल्याला. आणि तिसरा कर्ता कोणता आहे? यू. कोणता आहे? यू. यू नंतर हॅड, HAD हॅड. आणि आपल्याला तिसरं क्रियापद कोणतं आहे? ड्रिंक. ड्रिंकचं दुसरं रूप ड्रँक आणि तिसरं ड्रंक. यू हॅड ड्रंक टी किंवा कॉफी काय त्या. हे 3 वाक्य झाले आपले. त्याच्यानंतर पुढचं जे वाक्य आहे आपलं चौथा कर्ता कोणता आहे?
आय झालं, वी झालं, यू झालं. आता त्याच्यानंतरचा पुढचा करता कोणता आहे? ही, चार. ही हॅड फिक्सच आहे सर्व करता. आता प्लग, प्लग म्हणजे तोडणे किंवा फुडणे असा. प्लगचं तिसरं रूप काय? प्लक्ड. ही हॅड प्लक्ड अ फ्लावर. फुल तोडणे. त्यानंतर पाचवं वाक्य पुढचा करता आहे शी. त्यासाठी डाईव्ह क्रियापद. डाईव्ह म्हणजे सूर मारणे. मग सी हॅड डाईव्हड इनटू वेल. वेल म्हणजे विहीर, सूर मारणे. त्यानंतर सहा इट. पुढचा करता इट. त्यानंतर हॅड. पुढचं क्रियापद बिल्ड. त्याचं तिसरं रूप बिल्ड. BUILD, built. It had built a small house. बांधणे. त्यानंतर आपल्याकडे सातवा करता आहे दे. THEY, दे. दे. त्याच्यानंतर हॅड. आपल्याला क्रियापद आहे क्लोज. त्याचं तिसरं रूप आहे क्लोज्ड. दे हॅड क्लोज्ड द गेट. GATE, गेट. आणि आता शेवटचं वाक्य आपला शेवटचा करता कोणता घ्यायला सांगितलं की 8 नंबरचा तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे की नाही? नाव घ्यायचं 8 नंबर. इथं अजिंक्य हॅड. पुढे आहे अटॅक. ATTACK. Ajinkya had attacked on stray dog. या पद्धतीनं आपणाला त्या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळाची वाक्य अशी तयार करता येतात क्रियापद घेऊन. तुम्ही पण वेगळी क्रियापद घ्या आणि एक हे करते घेऊन तुम्ही पण वाक्य तयार करा. पूर्ण भूतकाळ म्हणलं की 2 गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या. कोणत्या 2? एक तर हॅड असायला पाहिजे आणि क्रियापदाचं तिसरं रूप असायला पाहिजे. ही 2 सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये आपणाला या काळाची सांगता येतात. तर इथं आपली ही वाक्य संपतात. आता याच्यानंतर आपण याचे 3 नियम पाहणार आहोत. 3 रूल. त्यामध्ये रूल फर्स्ट पहिला तुम्हाला पण सांगता येईल. बघा बरं, प्रयत्न करा. पूर्ण भूतकाळात कर्त्यानंतर ना कोणतं हेल्पिंग वर्ब येतं? हॅड. म्हणून पहिला नेम काय झालं? पूर्ण भूतकाळात. तुम्ही लिहित असताना वहीमध्ये पूर्ण वाक्यात लिहा का, मी असं जसं बोलतोय तसं. पूर्ण भूतकाळात कर्त्यानंतर हॅड हे हेल्पिंग वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद वापरतात. म्हणजे हॅड इज युज्ड. इथे लिहिताना मी शॉर्ट लिहिन. पूर्ण भूतकाळात कर्त्यानंतर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. नंबर 2, पूर्ण भूतकाळात मूळ क्रियापदाचं किती रूप असतं? तिसरं रूप असतं. मग दुसरा नियम आपला काय होईल? पूर्ण भूतकाळात मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. किती रूप वापरतात? तिसरे रूप वापरतात. V3 इज युज्ड. आणि आता राहिला तिसरा नियम आपला. तो काय आहे? तर कोणत्या मराठी वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ वापरायचा? मग त्या मराठी वाक्यातल्या क्रियापदाला कोणता प्रत्यय असल्यानंतर ना हा काळ वापरायचा? मग बघा, मी गृहपाठ लिहिला होता. ला, होता, होती, होते. बघा त्याच्या अगोदर ला येतो बरं का, आणि मग होता, होती, होते असे. कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. हा, ला, होता, होती, होते असा जर प्रत्यय असेल, ला, होता,
होती आणि होते. आणि जर नकारार्थी असेल तर नव्हता, नव्हती, नव्हते. या पद्धतीने वाक्य जर निगेटिव्ह असेल म्हणजे त्याच्यात नॉट वापरावं लागेल तुम्हाला. असा जर प्रत्यय असेल तर त्या मराठी वाक्यात इंग्रजीतला पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा. मी गृहपाठ लिहिला होता. मी शाळा बुडवली नव्हती. मी अभ्यास पूर्ण केला होता. मी पेपर पूर्ण सोडवला होता. मी एक मोठा हत्ती पाहिला होता. आई बाजारात गेली होती. बाबा ऑफिसला गेले होते. आजोबांनी वर्तमानपत्र वाचले होते. आपल्याला अशी भरपूर रोजच्या रोज जी काय आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो अशी वेगवेगळी वाक्य आपल्याला करता येतात आणि ती तुम्ही केली पाहिजे. ते तुम्ही स्वतःहून तयार केली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आपणाला क्रम देऊन 1 नंबर सुरुवातीला 1 नंबर कोणाला द्यायचा कर्त्याला, 2 नंबर सर्वात शेवटी क्रियापदाला, त्याच्या अलीकडे 3, त्याच्या अलीकडे 4, त्याच्या अलीकडे 5. जसे जसे शब्द वाढत जातील तसे तसे ते नंबर पुढे देत जायचे. आणि दुसरी एक गोष्ट, प्रेपोजिशन मराठी भाषेमध्ये जे शब्दयोगी अव्यय असतात किंवा जे प्रत्यय लागतात ते मराठी भाषेमध्ये नामाला जोडून पुढं असतात आणि इंग्रजीमध्ये ते नामाच्या अगोदर असतात. एवढं फक्त लक्षात ठेवायचं म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन करत असतं. तर या पद्धतीने याचे 3 नियम झाले. तर मग आता आपले 8 काळ झाले. एक वाक्य घ्यायचं आणि ते सगळं 8 काळात चालवायचं. त्याला क्रियापद चालवणे असं पण म्हणतो आपण. ते तुम्हाला जमलं पाहिजे. मग सिरियल पण त्याचा मूड द्यायचा नाही. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट. तिथं येऊन थांबायचं. आय गो टू स्कूल. मग त्याचं सिम्पल पास्ट आय वेंट टू स्कूल. त्याचं सिम्पल फ्युचर आय शॅल गो टू स्कूल. प्रेझेंट कंटिन्युअस आय एम गोइंग टू स्कूल. पास्ट कंटिन्युअस आय वॉज गोइंग टू स्कूल. आणि फ्युचर कंटिन्युअस आय शॅल बी गोइंग टू स्कूल. प्रेझेंट परफेक्ट आय हॅव गॉन टू स्कूल. आणि पास्ट परफेक्ट आय हॅड गॉन टू स्कूल. असंच मराठीचं पण करायचं. असंच मराठी वाक्य घ्यायचंय आणि प्रत्येक काळातले प्रत्यय आपल्याला माहीत असले पाहिजे. मी आंबा खातो. खातो तो प्रत्यय आहे म्हणजे त, तो, ती, ते असे प्रत्यय असतील तर सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. मग याचं साधं भूतकाळ मी आंबा खाल्ला. साधं भविष्यकाळ मी आंबा खाईन. चालू वर्तमान काळ मी आंबा खात आहे. चालू भूतकाळ मी आंबा खात होतो. चालू भविष्यकाळ मी आंबा खात असेल. पूर्ण वर्तमान काळ मी आंबा खाल्ला आहे आणि पूर्ण भूतकाळ मी आंबा खाल्ला होता. हे सेम पुन्हा मराठीमध्ये करायचं. म्हणजे हे ज्यावेळेला तुम्ही रोजचं रोज कराल त्यावेळेला तुमचं त्याच्यातलं परफेक्शन वाढेल. नाही नाही वाढेल. एकदा दोनदा वाचले नाही होत. तर चला मग हे 3 नियम लक्षात ठेवा. पूर्ण भूतकाळाचे, कर्त्यानंतर हॅड येतं, क्रियापदाचं तिसरं रूप येतं आणि मराठी वाक्यातल्या क्रियापदाचा प्रत्यय तर ला, होता, होती, होते. ला हे कॉमन आहे बरं का. ला होता, त्यानंतर ली होती आणि ले होते. अशा पद्धतीनं असे याचे प्रत्यय येतात आणि त्या वाक्यात मराठीतल्या पूर्ण भूतकाळ वापरायचं असतं. आता हे झाले याचे 3 नियम. आता याच्यावरती आपण प्रश्न घेणार आहोत. 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न ओळखा, दुसरा प्रश्न बदला आणि तिसरा प्रश्न मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करा. तर त्यातला पहिला प्रश्न आयडेंटिफाय द पास्ट परफेक्ट. 5 पैकी कोणत्या वाक्यात आहे ते फक्त तुम्हाला ओळखायचं आहे. बरेच मुलं मला विचारायला लागलेत की याच्यातलं क्रियापद लिहू का. काय नाही, तुम्हाला फक्त ओळखायचं आहे. असला की लाईन करायचं नसलं की त्याच्या पुढे गुणिले चिन्ह म्हणजे निगेशन दाखवायचं आहे. म्हणजे याच्यातलं क्रियापद लिहू का, हा प्रश्न कसा सोडवू. आता मी इथं सोडवून दाखवलं त्या पद्धतीनेच तुम्ही पण सोडवायचा ना. जर त्याच्यात पूर्ण भूतकाळ असेल तर त्याच्या पुढे एक छोटा बॉक्स करा आणि त्याला राईट करा. आणि नसेल तरी पण बॉक्स करा आणि निगेशन दाखवा. अशा पद्धतीने सोडवायचा हा प्रश्न. मग आता पहिलं वाक्य बघा. म्हणजे त्या वाक्याच्या समोर असा बॉक्स करायचा. असला काळ तर असं करायचं आणि नसला काळ तर असं करायचं. या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. त्यातले क्रियापद वगैरे काय लिहित बसायचं नाही. तर मी फक्त वाक्य लिहितो, तुम्ही ते लिहून घ्यायचे आणि ठरवायचं. 2 लक्षणं दिसली की म्हणायचं आहे, नसली की नाही म्हणायचं. पहिलं वाक्य आय हॅड अ
bike. She had played football. We have completed project. They are waiting for us. I should phone you. हे पहा अशी 5 वाक्य आहेत. आय हॅड अ बाईक. याच्यात 2 लक्षणं आहेत का? कोणती 2? एक तर हॅड आणि क्रियापद तिसरं. इथं हॅड आहे आणि क्रियापद तिसरं नाही. म्हणजे ह्या वाक्यात पूर्ण भूतकाळ नाही. म्हणून त्याच्या पुढे काय लिहायचं? असा बॉक्स करायचा आणि नाही असं दाखवायचं. त्या पद्धतीनं ही बाकीची राहिलेली वाक्ये सोडवायची. त्याच्यानंतर ना याच्यावरचा दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे चेंज इनटू पास्ट परफेक्ट. मी तुम्हाला देताना कुठल्याही काळाचे वाक्य देईन आणि तुम्ही ते वाक्य बदलायचे पूर्ण भूतकाळात. मी देताना ते कुठल्याही काळातलं देईन. क्वेश्चन नंबर 2, चेंज इनटू पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये तुम्ही ते बदला. देताना मी कुठलंही देईन. त्यासाठी पहिलं उदाहरण सोडून देतो तुम्हाला. बघा, आर यू रीडिंग अ न्यूजपेपर. प्रश्न आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. कोणतं? वर्बल क्वेश्चन आहे. येस नो टाईपचा प्रश्न आहे असं म्हणतो आपण. आता याला पूर्ण भूतकाळ बदलायचं आहे. याच्यामध्ये आर आला सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आहे. मग हेल्पिंग वर्बच्या जागी हेल्पिंग वर्बच वापरायचं असतंय. पण ज्या काळात बदलायचं त्या काळातलं हेल्पिंग वर्ब वापरायचं असतंय. आता ह्या कुठल्या काळातला ते असू द्या, पण आपल्याला ज्या काळात बदलायचं आहे पूर्ण भूतकाळात, मग त्यातलं हेल्पिंग वर्ब कोणता आहे? हॅड. म्हणून इथं हेल्पिंग वर्बच्या जागी हेल्पिंग वर्ब हॅड. करता बदलत नसतो यू. आता ह्या रीडिंगचं तिसरं रूप, रीडिंगचं रूप आहे, त्याचं तिसरं रूप रीड येत आहे. रीड, रेड आणि रीड तेच आहे. उच्चार फक्त बदलतोय. न्यूजपेपर. प्रश्नचिन्ह प्रश्न तसाच कायम राहायला पाहिजे, फक्त त्यातला काळ बदलला पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही आता बाकीची राहिलेली वाक्य सोडवायचे. सूत्राकडे जाऊन बघायचं सूत्रामध्ये. त्यानंतर दुसरं वाक्य, सी सिंग्स अ नॅशनल अँथेम. He drove us to the they cut a tree. When did they attack? राहिलेले 4 वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहे. वाक्य लिहायचं आणि त्याच्याकडे त्याचं उत्तर पूर्ण भूतकाळातलं लिहायचं आहे. वर मी सोडवून दाखवले त्या पद्धतीनं सोडवायचं आहे. प्रश्न असला की प्रश्नच ठेवायचे. एवढी एक महत्त्वाची अट लक्षात ठेवायची. हा आपला दुसरा प्रश्न. आणि याच्यावरचा तिसरा प्रश्न कोणता? तर चेंज इनटू इंग्लिश. त्याला नाव काय द्यायचं तिसऱ्याला? चेंज इनटू इंग्लिश. आणि मराठी वाक्य लिहायचं आणि त्याचं खाली इंग्रजी करायचं. मराठी वाक्य तुमचं तुम्ही तयार करा किंवा आता मी सांगतो तशा पद्धतीने लिहा. मग त्यामध्ये बघा, मी गृहपाठ लिहिला होता. आजोबांनी वर्तमानपत्र वाचले होते. आजीने देवपूजा केली होती. मी दूध पिले होते. माझ्या छोट्या भावाने चित्र काढले होते. मी आईला मदत केली होती. अशा प्रकारची वेगवेगळी वाक्य तुम्ही स्वतः तयार करायची आणि त्याचं 5 करा फक्त आणि त्याचं इंग्रजी भाषांतर पण तुम्हीच करायचं आहे. असे एकूण 3 प्रश्न या टेन्सवरती आपणाला पूर्ण करायचे आहेत. आणि इथं
हा पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स हा आपला इथं संपतो. त्याची पूर्ण व्यवस्थित माहिती लिहून घ्यायची, त्याच्यावरचे 3 प्रश्न लिहायचे. काय अडचण असेल तर मला माझ्या नंबरवर विचारायचं. तर इथं आपला 8वा काळ संपतो. इथंच आपण थांबूया. ओके.